ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी येते ती बघूयात। तर ही बातमी आहे राजकीय वर्तुळातून आणि गृह मंत्रालयाऐवजी शिंदेंसमोर आता 3 पर्याय आहेत। ते कोणते 3 पर्याय? नगरविकास, महसूल आणि जलसंपदा खात्याचा पर्याय शिंदेंसमोर आहे। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला तशी माहिती मिळाली आहे। शिवसेनेला 3 खात्यांच्या पर्यायापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे। गृह खात्या इतकेच महत्त्वाचे तोडीस तोड खातं मिळवण्याकरता शिवसेना आग्रही आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, काय माहिती? आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतं मोठं महत्त्वाचं खातं देणार आहे या संदर्भात चर्चा जी आहे ती अद्याप सुरू आहे। भाजपकडनं एक आग्रही भूमिका ठेवली जाते की गृह मंत्रालय हे भाजपकडे ठेवण्यात यावं, मात्र शिवसेनेने देखील या खात्यासंदर्भात आग्रही भूमिका ठेवलेली आहे। त्यामुळे या खात्या व्यतिरिक्त इतर कोणते पर्याय जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंत पडतील त्या दृष्टिकोनातून पर्याय जे आहेत ते समोर ठेवले असल्याची माहिती मिळते। जलसंपदा मंत्रालय असेल, महसूल मंत्रालय असेल, त्याचबरोबर अजून एक खातं आहे ज्याबद्दल नगरविकास खात्यासंदर्भात देखील भाजप जे आहे ते थोडं तडजोड करण्यास तयार असल्याचं दिसून येतं। मात्र या 3 खात्यांपैकी कुठलं खातं जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडतात हे पाहावं लागणार आहे। मात्र सध्या पर्याय ठेवलेले या पर्यायापैकी कोणतं खातं निवडणार हे आता पाहावं लागणार आहे। मात्र शिवसेनेकडनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे गृह खात्यासंदर्भात अधिकच मागणी जी आहे, आग्रही भूमिका जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। आता भाजप या संदर्भात नेतृत्व काय निर्णय घेते हे आता पाहावं लागेल। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। बघूयात शिंदे काय या संदर्भात काय निर्णय घेतात।